मुंबईहून पत्नीच्या उपचारासाठी 6 लाख रुपयांची रोकड घेऊन आलेल्या प्रवाशाला गंडा घालणाऱ्या रिक्षा चालकाचा नाशिक रोड गुन्हा शोध पथकानं छडा लावला आहे. पोलिसांनी अत्यंत फिल्मी स्टाईलनं डमी प्रवासी बनून सलग 2 ते 3 दिवस रिक्षांमध्ये फिरून या टोळीचा पर्दाफाश केलाय. या प्रकरणी मुख्य संशयित रिक्षा चालकासह त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 4 लाख रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा एकूण 6,15,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. काठीगल्ली या ठिकाणचे रहिवासी सौरभ गिरीश आहेर वय वर्ष 30 हे 20 जूनला पत्नीच्या वैद्यकीय उपचारासाठी 6 लाख रुपयांची रोख रक्कम चॉकलेटी रंगाच्या बॅगमध्ये घेऊन मुंबई ठाणे इथून रेल्वेनं नाशिक रोडला आले होते. स्टेशन बाहेर घरी जाण्यासाठी रिक्षा शोधत असताना एका चालकानं त्यांना काठीगल्ली इथं सोडण्याचं कबूल केलं. आहेर यांनी पैशाची बॅग रिक्षात ठेवली आणि भाड्यासाठी सुट्टे पैसे देण्यासाठी ते बाजूला झाले. या संधीचा फायदा घेऊन रिक्षा चालक बॅगसह क्षणार्धात पसार झाला. या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक आयुक्त संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे आणि गुन्हा शोध पथकानं तयारी सुरू केली असून सुरुवातीला परिसरातील CCTV फुटेज तपासलं असताना कोणताही धागादोरा हाती लागला नाही. त्यामुळे गुन्हा शोध पथकाचे अंमलदार विशाल पाटील, सागर आडणे, महेंद्र जाधव, अरुण गाडेकर, रोहित शिंदे आणि योगेश रानडे यांनी यावेळी रणनीती आखली. पोलिसांनी प्रवासी बनून नाशिक रोड ते नाशिक दरम्यान चालणाऱ्या वेगवेगळ्या रिक्षांमधून 2-3 दिवस प्रवास केला. अखेर एका रिक्षा चालकाकडून खात्रीशीर माहिती मिळाली की संशयित रिक्षा चालक मोईन कुरेशी हा वडाळ नाका, जुने नाशिक या ठिकाणी राहणारा असून 6 लाखाची बॅग लंपास केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात सापळा रचला. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे 23 जूनला सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी आणि पथकानं छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते नाशिक रोड स्टेशन परिसरात दिवसभर सापळा रचला. सायंकाळच्या दरम्यान संशयित रिक्षा चालक MH15 JA 5094 घेऊन येत असताना मोईन कुरेशी याला पोलिसांनी शिताफीनं ताब्यात घेतलं. पोलिसांनी खाका दाखवताच आणि मानवी कौशल्याचा वापर करून कसून चौकशी केली. मोईननं गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून पंचांसमक्ष 2 लाख रुपये हस्तगत करण्यात आले. पुढे तपासात त्यानं त्याचा साथीदार शहबाज सय्यद राहणार कथडा, जुनं नाशिक याचं नावही सांगितलं. पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेऊन त्याच्याकडून 2 लाख रुपये जप्त केलेत. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींनी चौकशीमध्ये सांगितलं की त्यांनी चोरलेले 6 लाख रुपये आपापसात वाटून घेतले होते. त्यातील उर्वरित 2 लाख रुपये हे त्यांच्यासोबत असलेल्या एका 20 ते 25 वर्षीय अनोळखी प्रवाशाकडे पुणे येथील राहणारा असून पोलीस आता त्याचा कसून शोध घेत आहेत. नाशिक रोड पोलीस स्टेशनला फिर्यादी श्री सौरभ गिरीश आहेरे राहणार काठेगल्ली हे ठाणे या ठिकाणाहून बाहेर रेल्वेने नाशिक रोड रेल्वे स्टेशन या ठिकाणी उतरले. तर त्यांनी रेल्वे स्टेशन येथून त्यांच्या काठेगल्ली या ठिकाणी राहण्यासाठी त्यांनी एक रिक्षा पाचारण केली. एक अनोळखी रिक्षा चालक त्या ठिकाणी आला. त्यावेळेस त्यांनी त्यांची बॅग रिक्षामध्ये ठेवली आणि सुट्टे आणण्यासाठी ते दुकानावर गेले. तेवढ्या त्या अनोळखी रिक्षा चालकाने त्याची पैशाची बॅग होती तर ती चोरी करून होती. त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल होता. त्या गुन्ह्याचा तपास हा पोलीस हवालदार विशाल पाटील गुन्हे शोध पथक हे करत होते. सदरचा प्रकार हा अतिशय गंभीर स्वरूपाचा असल्यामुळे माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्री किशोर काळे सर, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग श्रीमती संगीता निकम मॅडम यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळ, पोलीस निरीक्षक अतुल चौधरी, पोलीस निरीक्षक श्री घनदाट यांना माननीय वरिष्ठांनी यांना नाशिक रोड पोलीस स्टेशन कडील गुन्हे शोध पथक व तपासी अंमलदार यांना सदरचा गुन्हा हा अतिशय गंभीर स्वरूपाचा असल्याने उघडकीस आणण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे नाशिक रोड पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विशाल पाटील, तसेच त्यांच्यासोबत पोलीस हवालदार सागर आडणे, पोलीस हवालदार महेंद्र जाधव, अरुण गाडेकर, रोहित शिंदे व योगेश रानडे यांनी सदर गुन्ह्याचा तपास हाती घेऊन नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दी आणि नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरात वेगवेगळ्या ठिकाणची CCTVची पडताळणी केली. तसंच त्यांचा बऱ्याच माहिती घेतली, गोपनीय माहिती घेतली, परंतु त्या ठिकाणी काही एक धागादोरा लागत नव्हता. त्यानंतर नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरामध्ये त्या ठिकाणी आरोपीचा जो वर्णन होतं त्या रिक्षाच्या वर्णनाप्रमाणे त्या रिक्षाच्या वर्णनामध्ये बसून डमी ग्राहक बनून, प्रवासी बनून त्यांनी बरेच शोध घेतला. त्यानंतर त्यांना एका रिक्षा चालकाकडनं माहिती झाली की एक रिक्षा चालक MH15 JA 5094
या क्रमांकाची काळ्या पिवळ्या रंगाची रिक्षा मोईन कुरेशी राहणार वडाळा या व्यक्तीने 6 लाख रुपये चोरी केल्याची माहिती प्राप्त झाली। त्या पद्धतीने नाशिक रोड पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांनी पुन्हा सापळा रचला आणि सदर आरोपीत याला त्याच्या साथीदारासह ताब्यात गेले। त्याचा साथीदार शहबाज सय्यद या आणि तसेच मोईन कुरेशी या दोघांना ताब्यात घेतलं। यांच्याकडनं गुन्ह्याच्या तपासामध्ये जवळपास 6,15,000 रुपये किमतीचा मुद्देमाला हस्तगत करण्यात आलेला आहे। तसेच यासोबत अनोळखी प्रवासी याचा सुद्धा शोध घेत आहोत आणि सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्री किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आलेली आहे। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड।